शेतकरी बंधूंनो नमस्कार. परत एकदा नव्या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. शेतकरी बंधूंनो, आज मी फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यात मालामाल करणारी पिके सांगणार आहे. त्याची जर तुम्ही फेब्रुवारी आणि मार्चमध्ये लागवड केली तर निश्चितपणे बाजारभाव चांगले सापडणार आहेत आणि आपलं निश्चितपणे मालामाल होणार आहे. त्यातलं पहिलं पीक आहे कोथिंबीर. कोथिंबीर हे साधारण तुमचं 30 ते 35 दिवसात पेरल्यापासून काढायला येणारं पीक आहे आणि उन्हाळ्यामध्ये चांगले बाजार सापडणार आहेत आणि त्या ठिकाणी तुमचे चांगले पैसे होणार आहेत कोथिंबीरीचे. त्यानंतर आपलं दुसरं पीक आहे भेंडी. भेंडीसुद्धा लावल्यापासून साधारण 50 ते 55 दिवशी पहिला तोडा येणार आहे आणि बाजारभाव साधारण 30 ते 40 रुपये जरी सापडले तरीसुद्धा चांगले पैसे होऊन तुम्ही त्या ठिकाणी मालामाल होऊ शकताय. त्यानंतर आपलं तिसरं पीक आहे मित्रांनो गवार. गवारसुद्धा 40 ते 45 दिवशी पहिला तोडा चालू होतो. अतिशय चांगल्या प्रकारे गवारीचं उत्पादन मिळतं आणि त्यातनं तुम्हाला बाजारभाव चांगले सापडून उत्पन्न चांगलं मिळून त्या ठिकाणी आपण मालामाल होऊ शकताय. त्यानंतर आपल्याला चौथं पीक आहे खरबूज आणि कलिंगड. तर खरबूज आणि कलिंगड जर लागवड केली तर त्याचेसुद्धा साधारण चांगले पैसे होणार आहेत. आणि आपलं पाचवं पीक आहे मिरची. तर मिरचीसुद्धा साधारण 50व्या दिवशी पहिला तोडा होतो. सरासरी 40 ते 45 रुपये जरी बाजार सापडले तरीसुद्धा चांगले पैसे होणार आहेत. तर शेतकरी बंधूंनो, फेब्रुवारी आणि मार्च ह्या महिन्यात ही 5 पिके जर केली तर तुम्ही निश्चितपणे मालामाल होणार आहे. दिलेली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. तसेच आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.